तुम्ही आता बघत आहात की कळस कृषी प्रदर्शनाचा जो एक लाईव्ह डेमो प्लॉट आहे की ज्याचं नाव आहे या कंपनीचं नाव आहे धरती सीड्स अँड प्लांट हेल्थ आणि त्याची जी व्हरायटी आहे ती चवळी बबली व्हरायटी म्हणून आहे. आता इथे जर या व्हरायटीचं बघितलं की इथलं जर तुम्ही वेदर बघितलं सध्या तर हिवाळ्याचं वातावरण आहे आणि हिवाळ्यात प्रचंड एक्स्ट्रीम कंडिशन्स कधीतरी धुकं येतं काय येतं तरी अशा वेदरमध्ये कळस कृषी प्रदर्शनच्या टीमने त्याच्यावरती मेहनत घेऊन या चवळीची शेंगची लेंथ बघा तुम्ही किती आलेली आहे. त्याची जी लांबी आहे ती प्रचंड म्हणजे खूप मोठी आहे. आता काय केलेलं आहे यांनी असे वेगवेगळ्या कंपन्यांचे डेमो प्लॉट्स लाईव्ह डेमो प्लॉट्स इथे डेमॉन्स्ट्रेट करायला ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता की ते झेंडूच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, त्याच्यानंतर फ्लॉवरच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, कोबीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. सो अशा वेगवेगळ्या व्हरायटीज इथे आहेत. आता यावर्षी कळस कृषी प्रदर्शनमध्ये जवळपास 450हून जास्त कंपन्या पार्टिसिपेट करणार आहेत आणि ते त्यांचे प्रॉडक्ट्स आपल्याला इथे डेमोसाठी ठेवणार आहेत की त्यांचे जे काही ऍग्रिकल्चर रिलेटेड प्रॉडक्ट्स असतील म्हणजे गायींच्या दुधाच्या मशीन्स असतील किंवा ऑदर ज्या काही असतील ते सगळं तिथे ठेवलेलं आहे. आता कळस कृषी प्रदर्शनने यावर्षीपासून नॅशनल लेव्हल एज्युकेशन एक्स्पो ऑर्गनाईज केलेलं आहे. आता हे नॅशनल लेव्हल एज्युकेशन एक्स्पो 9 ते 13 जानेवारी दरम्यान इथे विठ्ठल लॉन्सला ऑर्गनाईज केलेलं आहे. सो नॅशनल लेव्हल एज्युकेशन एक्स्पो मध्ये जवळपास 25हून अधिक वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यांनी पार्टिसिपेट केलेले आहे. त्याच्यामध्ये डी.वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी असेल पुण्याचं, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी असेल, JSPM युनिव्हर्सिटी असेल, JSPM कॉलेजेस असतील, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चरल असेल. सो अशा व्हेरियस इन्स्टिट्यूट्स